संडे आहे आज आणि संडे स्पेशल आमच्याकडे मी बनवले होते ब्लू पीचे मोमोज. सो चिकन मोमोज मी बनवलेले. सो क्रिशू बघून असं होता की मला पण खायचे आहेत मोमोज वगैरे, बट तो स्पायसी खात नाही. देन दीदी आलेले, सो दीदी आणि रंजितने ट्राय केले, त्यांना पण खूप आवडले मोमोज. सो अर्धा दिवस तर माझा मोमो बनवण्यातच गेला. त्यानंतर थोडंफार आराम केला, बिकॉज संडेचा एक दिवसच भेटतो ज्याच्यात थोडीफार रेस्ट करू शकतो. सो ते थोडंसं रेस्ट केल्यानंतर इव्हनिंगला आहे ना, माझी बेस्ट फ्रेंड आहे 11th-12th डॉक्टर श्रेया पेंटेवाड. सो शी इज अ BDS डेंटिस्ट. सो तिचं ओपनिंग होतं क्लिनिकचं. सो त्याच्यासाठी मी आणि रंजित जाणार होतो. सो मी मस्तमध्ये रेडी झालो आणि रंजितच्या क्लिनिकला गेलो. आधी तर रंजितने पेशंट्स वगैरे बघितले अँड देन वी लेफ्ट फॉर हर क्लिनिक्स ओपनिंग सेरेमनी. मग त्यानंतर आम्ही लास्ट होतं ॲक्च्युली, आम्हाला खूप लेट झालेला, 10 वगैरे वाजलेले रात्रीचे. त्यानंतर आम्ही कॉंग्रॅच्युलेट केलं मस्त. आय वॉज सो हॅपी फॉर हर की तिने तिचं स्टार्टअप वगैरे स्टार्ट केलं आहे आफ्टर एक्सपिरियन्स अँड ऑल. सो ऑल द बेस्ट विशेस तिला मी आणि रंजितने दिले आणि आम्ही छोटंसं गिफ्ट आणलं होतं. ते पण तिच्या म्हणजे काय बोलतात गुड लकसाठी. मला जे असं वाटलं की नसेल तिच्याकडे तसं मी ते गिफ्ट छोटंसं घेतलं होतं, ते तिला दिलं आम्ही. आणि आमच्या खूप गप्पा रिलेटेड की कसं आहे, काय एरिया कसा आहे, त्यांना असं सगळं डिस्कशन झालं. ओव्हरऑल क्लिनिक पण तिने छान मेंटेनपेक्षा छान डेकोरेट केलेलं तिने, मस्त इंटिरियर्स केलेले आणि स्पेशियस पण होतं खूप. आणि ओव्हरऑल वाईब्स मला खूप आवडले तिथल्या. आमच्या खूप वेळ गप्पा वगैरे चालल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्नॅक्स वगैरे काही ठेवलेले तिकडे. सो ते आम्ही खाल्ले आणि तिला ना गिफ्ट लगेच उघडायला सांगितलं मी माझ्यासमोरच. सो तिने ते गिफ्ट उघडून तिला ते खूप आवडलं. म्हणजे तिला आयडिया नव्हती असं म्हणजे टर्टल वगैरे ठेवतात, सो लकी असतं वगैरे. सो तिला तो कन्सेप्ट आवडला. आम्ही 11th-12th पुण्यालाच होतो, तेव्हापासून आम्ही ओळखायचो आणि ती तिच्या मामाकडे असल्यामुळं तिच्या घरी पण माझं येणं जाणं होतं. सो मी तिच्या घरच्यांना पण सगळ्यांना ओळखते. सो त्यांच्यासोबत पण गप्पा झाल्या आमच्या, बिकॉज लग्नानंतर मी आजच भेटले. आणि हे तिचं क्लिनिक असं मस्त असं तिने छान असं बनवलं आहे इंटिरियर्स वगैरे. अँड दिस इज हर क्लिनिक्स नेम, दॅट इज स्पार्कलिंग स्माइल्स. सो हे जे आहे ते खराडीच्या तिथे सिच्युएटेड आहे. तर तिचं क्लिनिकला नक्की विजिट करा सगळ्यांनी. शी हॅज टेकन अ गुड एक्सपिरियन्स अँड देन शी स्टार्टेड अ स्टार्टअप. सो तुम्ही जर नियर बाय राहतात तर नक्की तिच्या क्लिनिकला विजिट करा जेव्हा काही तुम्हाला काही डेंटल प्रॉब्लेम होतील तेव्हा. अँड देन मग झालेला जेवणाचा टाईम. सो मला आणि रंजितला नॉनव्हेज खायचं होतं. सो तिथेच जवळपास या बसा म्हणून एक आउटलेट आहे जे आम्ही खूप दिवसापासून ऐकलेलं की छान आहे फॉर नॉनव्हेज. सो आम्ही तिथे गेलो. सो इट वॉज सो गुड दॅट प्लेसचं म्हणजे त्याचे जे वाईब्स होते इतके सूदिंग होते, खूप छान होतं ते प्लेस. आणि म्हणजे गर्दी पण होती, त्याच्यावरूनच समजलं की टेस्ट वगैरे छान असणार. सो आम्ही मस्त डिसाईड केलं काय करायचं. आणि तिथे नाही असे स्प्रिंकलर्स होते, वॉटर स्प्रिंकलर्स. त्याच्याने ना असं बिलकुल वाटत नव्हतं की गरमीचे दिवस आहेत वगैरे. इतकं छान प्लेझंट वाटत होतं, एकदम पावसाळ्यासारखी फिलिंग येत होती, इतकी गरमी आहे तरी पण. त्याच्यानंतर आम्ही ना प्रॉन्स करी मागवली, क्रॅबचं एक स्टार्टर मागवलं बोनलेसचं. ते सगळं खाल्लं, इतकी छान टेस्ट होती त्याची, कोकोनट करी वगैरे. देन मला ना डेझर्ट काहीतरी स्वीट खायचं होतं. सो आम्ही असं स्ट्रीट स्टाईल ते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.